नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। विना हेल्मेट दुचाकी स्वारांवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची कडक कारवाई। विशेष तपासणी मोहिमेचे संकेत। नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर तसेच दुचाकी स्वारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांनी दिले। सन 2024 मध्ये जिल्हाभरात अपघाताची एकूण 169 प्रकरणे नोंदविण्यात आली, त्यामध्ये 192 नागरिकांचा मृत्यू झाला, तर सन 2025 मध्ये अपघाताची संख्या वाढून 185 प्रकरणे नोंदली गेली, त्यात तब्बल 202 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला। ही आकडेवारी चिंताजनक असून बहुतांश अपघातात हेल्मेटचा वापर न केल्याचे निदर्शनास आले। दुचाकी वाहन चालविताना चालक व मागे बसणाऱ्या प्रवाशांनी हेल्मेट परिधान करणे मोटार वाहन कायद्यानुसार बंधनकारक आहे। या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर मोटार वाहन कायद्यान्वये कोणतीही सवलत न देता कठोर कारवाई करण्यात येणार आहे। यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे वाहतूक शाखेमार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे। नागरिकांनी स्वतःच्या तसेच आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी दुचाकी चालविताना नेहमी प्रमाणित हेल्मेटचा वापर करावा, वाहतूक नियमांचे पालन करावे, नियम मोडणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले। नमस्कार, मी श्रवण दत्तेस, पोलीस अधीक्षक नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षांमध्ये जे रस्ते अपघात घडत आहे त्या अनुषंगाने वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडून जनतेला ट्रॅफिक नियमाचे आवाहन, त्याचबरोबर हेल्मेटच्या वापरण्याबद्दल जे आवाहन आहे ते सातत्याने देण्यात आले होते। तरी देखील मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात वाढत असल्यामुळे व त्यामध्ये जे फॅटल ऍक्सिडेंट्स आहे आणि फॅटॅलिटीज आहे ते वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा सर्व नंदुरबारकरांना नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे खूप कणकणीत आव्हान आहे। आपण सर्व लोक आपली सुरक्षासाठी व आपले परिवारांची सुरक्षेसाठी नक्की चांगले हेल्मेटचा आपण परिधान करा, त्याचा वापर करा। दुचाकी चालवत असताना कधीही हेल्मेटच्या वापरण्यामुळे होणारे जे काही किरकोळ ऍक्सिडेंट्स आहेत त्यामध्ये आपल्याला इजा न पोहोचता आपण सेफली त्या ऍक्सिडेंट मधून बाहेर पडू शकतात। मागील काळामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2024 मध्ये एकूण 169 ऍक्सिडेंट झालेले आहेत, त्यामध्ये दुर्दैवाने 192 लोकांचे जीव गेले आहेत। त्याचबरोबर मागच्या वर्षी 185 ऍक्सिडेंट झालेले आहेत, त्यामध्ये 202 लोकांचे जीव गेलेले आहेत। ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। सर्व जे नंदुरबारकर आहे, सर्व नागरिक आहेत, त्यांना आमच्या कणकणीत पुन्हा एकदा आवाहन आहे, आपण हेल्मेटचा परिधान करा, हेल्मेटचा वापर करा व आपला आणि आपली परिवाराची जी सुरक्षता आहे ते निश्चित करा। नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून हेल्मेटचे बद्दल खूप कडक कारवाई करण्यात येईल आणि जे कोणी ट्रॅफिकचे नियमाचं उल्लंघन करत आहे त्याचबरोबर हेल्मेटचा वापर करत नाही असे सर्व लोकांवर आम्ही जे प्रचलित कायदा आहे त्या अनुषंगाने सक्त कारवाई करणार आहे। सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावा, आपली सुरक्षासाठी व आपल्या परिवारांची सुरक्षेसाठी नक्की हेल्मेटचा वापर करावा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।